6 महिने वॉरंटी आपण सर्व लॅपटॉप किंमत आहे 15,000 रुपये। टॉप सेलिंग मॉडेल आहे, किंमत असणार आहे 21,000 रुपये। कॉलेज स्टुडंटला कोडिंग साठी, डेव्हलपर झाले, डेटा सायन्स 360 लॅपटॉप, मेटल बॉडी वाले लॅपटॉप, त्याचबरोबर 15.5 इंची मध्ये i5 11th जनरेशन मध्ये येणारा हा 360 रोटेट होणारा लॅपटॉप। सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून एकदम ब्रँड न्यू कंडिशन मध्ये सिल्वर कलर मध्ये लॅपटॉप सोबत गिफ्ट देणार आहात। गिफ्ट काय काय आणि दोन्ही जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला कीबोर्ड माऊस आम्ही फ्री देतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो पुन्हा एकदा आलेलो आहे कुठे, ओमेगा इन्फोटेक मध्ये। जबरदस्त खतरनाक मित्रांनो लॅपटॉपचा स्टॉक इथे आलेला आहे, पाहू शकता। एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला सर्व काही लॅपटॉप मिळणार, अगदी 15,000 रुपयापासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होते। 360 लॅपटॉप, मेटल बॉडी वाले लॅपटॉप, त्याचबरोबर 15.5 इंची मध्ये सर्व काही लॅपटॉप मित्रांनो इथे अवेलेबल आहेत, एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये। तर मित्रांनो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत ओमेगा इन्फोटेकचे मॅनेजर निखिल सर। सर कसे आहात? एकदम मजेत सर। काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलाय? तर मित्रांनो यावेळेस आपण धमाकेदार स्टॉक आणलेला आहे आणि लवकरच दिवाळी येते, तर दिवाळी निमित्त पण आपल्याकडे धमाकेदार अशी ऑफर असणार आहे। तुम्हाला प्रत्येक लॅपटॉप सोबत काही ना काही गिफ्ट मिळणार आहे। आणि मित्रांनो आपल्याकडे जे लॅपटॉप आहे हे पूर्णपणे क्वालिटी चेक असलेले लॅपटॉप आहे। हे सर्व IT कंपन्यांचे लॅपटॉप आहे आणि कंप्लीट 6 महिने वॉरंटी आपण सर्व लॅपटॉपवर देतोय। जर तुम्हाला ट्रस्टेबल लॅपटॉप हवा असेल, चांगल्या क्वालिटीचा लॅपटॉप हवा असेल आणि 6 महिने वॉरंटी सोबत हवा असेल तर तुम्ही आपल्याकडनं नक्की लॅपटॉप घेऊ शकता। आणि दिवाळी निमित्त आपण प्रत्येक कस्टमरला लॅपटॉप सोबत काही ना काही गिफ्ट ऑफर देणारच आहे। तर व्हिडिओमध्ये बनून राहा। आपला जो ॲड्रेस असणार आहे ओमेगा इन्फोटेक, अपोजिट टू सुनीतानगर बस स्टॉप, ओल्ड मुंडवा रोड, चंदननगर, पुणे। आणि आपला शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 पर्यंत आणि दर सोमवारी आपलं शॉप बंद असतं। तर मित्रांनो स्क्रीनवर माझा नंबर दिलाय, या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याकडे सर्व लॅपटॉपचं डिटेल कॅटलॉग मिळू शकतं। एकदम धमाकेदार व्हिडिओ होणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील। तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर निखिल सर सर्वात पहिले काय दाखवत आहे? तर मित्रांनो सर्वात पहिला HP मधला लॅपटॉप तुमच्याकरता घेऊन येतो। हा i5 प्रोसेसर मधला लॅपटॉप आहे। HP ProBook 640 G2 हा मॉडेल असतो। i5 6 जनरेशन मध्ये येतो। 8GB रॅम, 256 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 4GB चे इंटेल HD ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप राहणार आहे। लॅपटॉपची किंमत आहे 15,000 रुपये आणि कंप्लीट 6 महिन्याची वॉरंटी आपण लॅपटॉप सोबत तुम्हाला देतोय। लॅपटॉप सोबत तुम्हाला ओरिजिनल चार्जर येईल आणि आपण दिवाळी ऑफरमध्ये तुम्हाला काही गिफ्ट देणार आहे। व्हिडिओमध्ये बनून राहा, ते मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला 15,000च्या किमतीमध्ये चांगला IT कंपनीमध्ये यूज केलेला लॅपटॉप 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत जर हवा असेल तर तुम्ही हा नक्की आपल्याकडनं घेऊ शकता। बेस्ट बजेटमध्ये हा लॅपटॉप आपण देतोय। भावना आपल्याकडे लॅपटॉपची सुरुवात ही 15,000पासून का आहे, कारण जे बेसिक मॉडेल आहे आपण ते सेल नाही करत। आपल्याकडे कमीत कमी i5 आणि i7 प्रोसेसरमधलेच लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे, i3 किंवा फार बेसिक व्हर्जन नाही मिळणार आहे। आणि हे सर्व लॅपटॉप मित्रांनो कमीत कमी 8GB रॅम आणि सर्वांमध्ये NVMe SSD असलेले हे लॅपटॉप आहे। आधीचे जे जुने मॉडेल होते त्यामध्ये NVMe SSD नसायची, रॅम पण DDR3 असायची। हे DDR4 रॅमवाले लॅपटॉप आहे, NVMe SSD असणारे लॅपटॉप आहे आणि सर्वांची बिल्ड क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीमध्ये असतो। त्यामुळेच हे जे लॅपटॉप आहे लॉंग टर्म चालतात पण, यांना काही इश्यू पण येत नाही आणि भविष्यात तुम्हाला सर्व्हिस पण लागली तर आपलं स्वतःचं सर्व्हिस सेंटर पण आहे। म्हणजे मित्रांनो आपण 6 महिने वॉरंटी तर देतोच, पण तुम्हाला काही सर्व्हिस जर लागली, उदाहरणार्थ 6 महिने वॉरंटीनंतर तुम्हाला काही सर्व्हिस हवी असेल तर आपण ती स्वतः प्रोव्हाइड करतो, किंवा तुमचा पर्सनल लॅपटॉप पण तुम्हाला रिपेअर करायचा असेल तर आपलं स्वतःचं सर्व्हिस सेंटर आहे। व्हिडिओमध्ये बनवून राहा, मी सर्व्हिस सेंटरचे पण डिटेल तुम्हाला देणार आहे। पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? तर दुसरा लॅपटॉप आहे मित्रांनो डेलमध्ये पुन्हा i5 6 जनरेशनचाच मॉडेल आहे। सेम प्राइसमध्ये आपण 15,000मध्ये देतोय। डेल लॅटिट्यूड 5470 मॉडेल असणार आहे। i5 6 जनरेशनमध्ये येणारा हा लॅपटॉप आहे। 8GB रॅम, 256 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच स्क्रीन आणि 4GB इंटेल HD ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप येईल। 180 स्क्रीन रोटेट याची होते। आणि मित्रांनो एकदम बेस्ट बजेटमध्ये हा लॅपटॉप आहे डेलमध्ये। आपल्याकडे HP आणि डेल दोन्ही 15,000च्या रेंजपासून सुरुवात आहे। तर मित्रांनो हा लॅपटॉप तुम्हाला 15,000मध्ये 6 महिन्याच्या वॉरंटी सोबत आणि गिफ्ट पण तुम्हाला मिळतील। व्हिडिओमध्ये बनवून राहा। आणि सर मला एक विचारायचं होतं, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते आपण अपग्रेड करू शकतो का? हां, तर मित्रांनो आपल्याकडे जे सर्व लॅपटॉप आहे हे सर्व आपण 32GB पर्यंत रॅम याची अपग्रेड करू शकतो आणि सर्वांमध्ये तुम्हाला 1TB NVMe SSD तुम्ही यामध्ये अपग्रेड करू शकता। तर नेक्स्ट लॅपटॉप आणलाय मित्रांनो डेलमध्ये i5 8 जनरेशनचा लॅपटॉप। एकदम स्लिम, लाईटवेट आणि कॉम्पॅक्ट हा लॅपटॉप आहे। डेल लॅटिट्यूड 7490 मॉडेल आहे। i5 8 जनरेशनमध्ये येणारा हा लॅपटॉप आहे। या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 8GB रॅम, 256 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन आणि बॅकलाइट कीबोर्ड सोबत हा येतो। आणि या लॅपटॉपची किंमत असणार आहे मित्रांनो 19,000 रुपये। 19,000 रुपयामध्ये तुम्हाला हा i5 8 जनरेशनचा एकदम स्लिम, लाईटवेट
आणि 6 महिने वॉरंटी सोबत मिळणार आहे. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांना सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? तर मित्रांनो, आपल्याकडे सरासरी म्हणजे आमच्याकडचा कमी किमतीचा लॅपटॉप म्हणा किंवा एकदम हायर किमतीचा लॅपटॉप म्हणा, सर्व लॅपटॉपला आपण कमीत कमी 2 तासाच्या वर्किंग बॅटरी बॅकअपची श्युअरिटी देतो. वर्किंग बॅटरी बॅकअप म्हणजे काय की लॅपटॉप तुम्ही ऑन केल्यानंतर तुम्ही त्याला इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही यूट्यूब वर्क करताय, यूट्यूबवर व्हिडिओ पाहताय, त्यावर अजून काही वर्ड एक्सेलमध्ये काम करताय, पूर्णपणे बॅटरीचं कन्झम्पशन चालू आहे, त्यावेळेस तुम्हाला 2 तास कमीत कमी बॅटरी बॅकअप मिळणारच, ही आपली श्युअरिटी असते. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? तर पुढचा लॅपटॉप आहे 13.5 इंच स्क्रीनमध्ये, डेलमध्येच तो लॅपटॉप आहे. आणि ज्यांना कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप हवा असेल, हँडी लॅपटॉप हवा असेल, तर हा मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5300. या लॅपटॉपमध्ये 13.5 इंच स्क्रीन येते, 8 GB रॅम, 256 NVMe SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 13.5 इंच फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 4 GB इंटेल HD ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप येतो. लॅपटॉपची किंमत 19,000 रुपये. 19,000 मिळणार आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम पॉवरफुल मशीन सरांनी इथे उपलब्ध केलेलं आहे. आणि सर मला एक विचारायचं होतं की तुम्ही ही जी 6 महिन्याची वॉरंटी देताय, तर त्या वॉरंटीमध्ये काय काय कव्हर होईल जर आपले व्ह्यूअर्स? तर मित्रांनो, 6 महिन्याच्या वॉरंटीमध्ये सर्वात मेन लॅपटॉपचा असतो मदरबोर्ड. कारण सर्वात जास्त जी कॉस्ट असते, उदाहरणार्थ 70% कॉस्ट जी असते ही लॅपटॉपच्या मदरबोर्डची असते. तर लॅपटॉपचा मदरबोर्ड तुमचा कंप्लीट 6 महिने वॉरंटीमध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर लॅपटॉपची बॅटरी इन्क्लूड आहे, रॅम इन्क्लूड आहे, SSD इन्क्लूड आहे, कीबोर्ड इन्क्लूड आहे, त्याचे सर्व पोर्ट्स इन्क्लूड आहे, चार्जर इन्क्लूड आहे. स्क्रीन फक्त इन्क्लूड नाही आहे, कारण स्क्रीन ही काचेची वस्तू आहे, त्यामुळे आम्ही ती मुद्दामून हेतुपुरस्परच वॉरंटीमध्ये नाही ठेवलेली आहे. कारण स्क्रीनला जर काही इफेक्ट झाला, काही प्रेशर पडलं, अशा प्रकारे लॅपटॉपवर काही सामान ठेवलं गेलं, प्रेशर पडलं किंवा कुठे आदळआपट झाली तर स्क्रीनवर लाईनिंग डॉट्स येण्याचा किंवा स्क्रीन क्रॅक जाण्याचा चान्स आहे. तर त्यामुळे आम्हाला कॉम्प्लिकेशन नको, त्यामुळे आम्ही स्क्रीन ठेवलेली नाही आहे. सर्वात मेन आहे मदरबोर्ड, बॅटरी, रॅम, SSD, चार्जर, कीबोर्ड, त्याचे सर्व पोर्ट्स वगैरे हे सर्व कंप्लीट 6 महिने वॉरंटीमध्ये इन्क्लूड राहील. तुम्हाला 1 रुपयाही द्यायचा नाही आहे. कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला काही जरी इश्यू आला तर 100% तो सॉल्व्ह करून मिळेल. जसं की आपल्याकडे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहेत, तर होम सिरीज आणि बिझनेस सिरीज यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्यूअर्सला सांगा? तर होम सिरीज जे लॅपटॉप राहतात मित्रांनो, हे कमी बजेटमध्ये बनवलेले असतात, जेणेकरून अफोर्डेबल प्राईसमध्ये जे रेग्युलर युजर आहे त्यांना ते अवेलेबल व्हावे. त्यामध्ये थोडं जे बिल्ड क्वालिटी जे असते लॅपटॉपची ही कॉम्प्रोमाइज केलेली असते. त्यामध्ये जे रॅम, SSD किंवा बॅटरी वगैरे जी यूज केलेली असते किंवा लॅपटॉपचं जे मटेरियल आहे, जी बॉडी आहे, ही थोडी डाऊनग्रेड क्वालिटीची असते. आणि बिझनेस सिरीजमधले जे लॅपटॉप आहे हे पूर्णपणे स्टडी बनवलेले असतात, एकदम हाय एंड क्वालिटीचं त्यामध्ये मटेरियल यूज केलेलं असतं. सर्व जे कंपोनंट्स वापरलेले असतात ते एकदम टॉप क्वालिटीचे असतात. तर त्यामुळे हे जे लॅपटॉप आहे हे होम यूज सिरीज मॉडेलपेक्षा बऱ्यापैकी कॉस्टली पण असतात, म्हणजे भरपूर 3 ते 4 पट महाग असतात. त्यानंतर हे जे लॅपटॉप आहे हे चालतात पण छान, आणि सगळ्यात मेन म्हणजे याचे जे सर्व ॲक्सेसरीज आहे हा मार्केटमध्ये रेग्युलर मिळतात आणि लॉंग टर्म पर्यंत मिळतात. नेक्स्ट काय दाखवते सर? तर नेक्स्ट लॅपटॉप आणलाय मित्रांनो i7 8 जनरेशनचा, डेलमध्ये लॅटिट्यूड 7490 हा मॉडेल आहे. i7 8 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. यामध्ये 8 GB रॅम, 256 SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 4 GBच्या इंटेल HD ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप येईल. लॅपटॉपची किंमत असणार आहे 21,000 रुपये आणि कंप्लीट 6 महिन्याची वॉरंटी, चार्जर आणि सर्व ॲक्सेसरीज पण तुम्हाला मिळतील. 21,000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे हा डेलचा लॅपटॉप. i7 8 जनरेशन किंवा 12 जनरेशन, 13 जनरेशन हे जे जनरेशन आहे त्यामुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो का? तर मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहे हे जसं दरवर्षी नवीन मॉडेल येतं त्यानुसार कंपनी त्याला एक जनरेशनचं नाव देतं. जसं आयफोनमध्ये iPhone 13 आलाय, त्याच्यानंतर 14, 15, 16, तर तसंच हे जे लॅपटॉप आहे दरवर्षी एक नवीन जनरेशन येतं. नवीन जनरेशनमध्ये थोडाफार त्याचा परफॉर्मन्स हा वाढवलेला असतो इंटेलने. कारण हे जे सर्व लॅपटॉप आपण विकतोय हे इंटेल प्रोसेसर असणारे लॅपटॉप आहे. तर इंटेल काय करतो, रिसर्च डेव्हलपमेंट करतो, थोडाफार जे नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे त्यानुसार यामध्ये प्रोसेसरमध्ये परफॉर्मन्समध्ये थोडं इन्क्रीजिंग करतं. जर आपल्याला रेग्युलर यूज करता लॅपटॉप हवा असेल तर आपल्याकडे सर्व 6 जनरेशनपासूनचे जे सर्व लॅपटॉप आहे ते यूजमध्ये येतील. ज्यांना एकदम लेटेस्टवाला, आता AI वगैरे आलेला आहे किंवा खूप जास्त लेटेस्ट प्रकारचे जे सॉफ्टवेअर आहेत ते वापरायचे असेल तर एकदम लेटेस्ट जनरेशनचा तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता. आपलं काम काय आहे म्हणजे आपला पर्पज काय आहे त्यानुसार तुम्ही तो लॅपटॉप घेऊ शकता. जर ज्यांना आता कॉलेज स्टुडंट आहे तर कॉलेज स्टुडंटला कोडिंगसाठी, डेव्हलपर झाले, डेटा सायन्स, ॲनालिटिक्ससाठी जे लॅपटॉप लागतात तर हे 8 जनरेशनच्या पुढचे जे लॅपटॉप आहे ते त्यांना आरामात चालतात. कारण आता भरपूर लोकांना आपण ते दिलेले आहे, ते यूज करतात आहे, कोडिंग वगैरे सर्व प्रॉपर त्यामध्ये होत आहे. नेक्स्ट लॅपटॉप, तर नेक्स्ट लॅपटॉप आणलाय मित्रांनो डेलमध्ये सिल्वर कलरमध्ये येणारा i5 10 जनरेशनचा लॅपटॉप, डेल लॅटिट्यूड 5410. हा जो मॉडेल आहे एकदम बेस्ट, आमचा सर्वात जास्त टॉप सेलिंग मॉडेल आहे.
i5 10 जनरेशन 8GB रॅम 256 SSD विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम 14 इंचचा फुल HD स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड आणि 4GB इंटेल HD ग्राफिक्समध्ये कंप्लीट सिल्वर बॉडीमध्ये येणारा हा लॅपटॉप आहे। लॅपटॉपला कंप्लीट 6 महिन्याची वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतोय आणि लॅपटॉपची किंमत 21,000 रुपये असणार आहे। 21,000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि 10 जनरेशन सोबत सरांनी हा इथे अवेलेबल केलेला आहे। बेस्ट सेलर लॅपटॉप आहे शॉप मधला। सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत शेअर मार्केट वगैरे करतात किंवा एक्सेल वगैरे सॉफ्टवेअर यूज करतात, ते त्यांना थोडे मोठ्या स्क्रीन मध्ये लॅपटॉप पाहिजे, तर तसं काय आहे का? हो मित्रांनो, ज्यांना अकाउंटिंगच्या कामासाठी म्हणजे ज्यांना न्यूमरिकल कीबोर्ड लागतं, नंबरचा जास्त यूज होतो, ज्यांना मोठ्या प्रकारे स्क्रीन हवी, ज्यामध्ये ज्यांना शेअर मार्केटचे चार्ट वापरायचे आहेत, त्यांच्याकरता आपल्याकडे एकदम बेस्ट लॅपटॉप आहे। डेलचा लॅटिट्यूड 5500 हा मॉडेल असणार आहे। 15.6 इंच स्क्रीनमध्ये येणार हा लॅपटॉप आहे। यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर, 8GB रॅम 256 SSD विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 15.6 इंचचा फुल HD स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड आणि 4GB इंटेल HD ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप येतो। 180 रोटेट याची स्क्रीन होते। मित्रांनो, जे बिझनेस सिरीज मॉडेल आहे जास्त करून 180 पूर्ण रोटेट होतात, याला हे हिंजेसचे इश्यू येत नाही। जे होम यूज सिरीज जे मॉडेल आहेत ना, त्यांना हिंजेसचे फार जास्त इश्यू येतात, इथनं हा बॉडी क्रॅक जाते। तर हे जे लॅपटॉप आहे 180 रोटेट असल्यामुळे यांना हिंजेसचे इश्यू बिलकुल येत नाही। तर हे जे आहे स्टर्डी, यांची जे बिल्ड क्वालिटी पण जी असते ना, हे फायबर जी बॉडी वापरलेली आहे एकदम हाय क्वालिटी वापरलेली असते, तर यामध्ये नॉर्मली इश्यू येत नाही। हे लॉंग टर्म चालतात पण आणि याचे क्वालिटी पण एकदम छान राहते। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जसं म्हणाल की लॅपटॉप सोबत गिफ्ट देणार आहात, तर गिफ्ट काय काय असतं? तर मित्रांनो, दरवेळेस आपण प्रत्येक लॅपटॉप सोबत कंप्लीट 5 गिफ्ट देत असतो। गिफ्टमध्ये आपण देतो रेग्युलरली लॅपटॉप बॅग देत असतो सर्वांना लॅपटॉप सोबत कॅरी करण्यासाठी, त्यानंतर अँटीव्हायरस देत असतो कंप्लीट 1 इयरचा, त्यानंतर एक माऊस आपण प्रोव्हाइड करत असतो, माऊसच्या खाली ठेवायला माऊस पॅड देत असतो, त्यानंतर कीबोर्डवर प्रोटेक्टर म्हणून एक कीगार्ड देत असतो आपण। हे टोटल 5 गिफ्ट असतात आणि दिवाळी निमित्त आपण खास यावेळेस हा ब्लूटूथ साऊंड बार तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक लॅपटॉप सोबत। आणि मित्रांनो, ही जी ऑफर असणार आहे ही आपली जी आहे ही 18 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। जर तुम्ही लॅपटॉप आपला 18 ऑक्टोबरच्या आत घेतला असेल तर तुम्हाला प्रत्येक लॅपटॉप सोबत हा साऊंड बार आपण फ्री देणार आहे। ही दिवाळी स्पेशल ऑफर आहे, ही रेग्युलर ऑफर नाही आहे मित्रांनो। रेग्युलर तुम्हाला या 5 ॲक्सेसरीज आपण देऊ आणि ही दिवाळी निमित्त खास आपण हा साऊंड बार तुम्हाला फ्री देतोय। सर 360 लॅपटॉप वगैरे तुमच्याकडे आहेत का? तर मित्रांनो, आपल्याकडे डेलमध्ये एक 360 रोटेट होणारा लॅपटॉप आणलाय, एकदम लेटेस्ट कॉन्फिगरेशनमध्ये तो आपण घेऊन आलोय। डेल लॅटिट्यूड 5320 हा मॉडेल असणार आहे। i5 11th जनरेशनमध्ये येणारा हा 360 रोटेट होणारा लॅपटॉप आहे मित्रांनो। हा पूर्णपणे 360 रोटेट होतो, याला तुम्ही लॅपटॉप प्लस टॅबलेट सारखं वापरू शकता। याचं कॉन्फिगरेशन असणार आहे i5 11th जनरेशन 16GB रॅम 512 NVMe SSD विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम आणि टाईप सी चार्जर सोबत येणार हा लॅपटॉप आहे। यामध्ये 8GB इंटेल आयरिस XE ग्राफिक्स पण आहे आणि बॅकलाइट कीबोर्ड सोबत हा तुम्हाला मिळेल। लॅपटॉपची किंमत 28,000 रुपये असणार आहे। 6 महिन्याच्या वॉरंटी सोबत हा तुम्हाला मिळणार आहे। पुढचा लॅपटॉप कुठला दाखवतो? तर पुढचा लॅपटॉप आहे मित्रांनो, डेलमध्येच एकदम स्लिम लाईट वेट येणारा कार्बन फायबर बॉडीमध्ये असतो हा लॅपटॉप। डेल लॅटिट्यूड 7410 i5 10th जनरेशनमध्ये हा लॅपटॉप येतो। यामध्ये 16GB रॅम मिळणार आहे, 256 SSD राहणार आहे, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड आणि 8GB इंटेल HD ग्राफिक्स सोबत आणि टाईप सीच्या चार्जर सोबत हा लॅपटॉप तुम्हाला मिळेल। लॅपटॉपची किंमत आहे फक्त आणि फक्त 23,000 रुपये आणि कंप्लीट 6 महिन्याची वॉरंटी तुम्हाला लॅपटॉप सोबत मिळेल। पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? तर मित्रांनो, पुढचा लॅपटॉप आणला एकदम लेटेस्टमध्ये आणि बेस्ट बजेटमध्ये। डेल लॅटिट्यूड 5420 हा मॉडेल आहे। i5 11th जनरेशनमध्ये येणार हा लॅपटॉप आहे। यामध्ये तुम्हाला 16GB रॅम 512 NVMe SSD विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंचचा फुल HD स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड आणि 8GB इंटेल आयरिस XE ग्राफिक्स या लॅपटॉपमध्ये आहे। मित्रांनो, हे जे इंटेल आयरिस XE ग्राफिक्स आहे ही इंटरनल ग्राफिक्स आहे। जर तुम्हाला इंटरनल ग्राफिक्स मधला लॅपटॉप चालत असेल तर हा लॅपटॉप तुम्ही घेऊ शकता। यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स नाही आहे। डेडिकेटेड ग्राफिक्स जे राहतं ते NVIDIA किंवा AMD रेडियॉनचं ग्राफिक्स असतं, तर हे डेडिकेटेड ग्राफिक्सवाले लॅपटॉप नाही आहे, हे इंटरनल ग्राफिक्सवाले लॅपटॉप आहे। जर तुम्हाला इंटरनल ग्राफिक्सवाला लॅपटॉप चालत असेल तर तुम्हाला हायर कॉन्फिगरेशन हाय परफॉर्मन्स AI साठी लॅपटॉप, आजकाल AI डेव्हलपरसाठी हा लॅपटॉप एकदम बेस्ट आहे। आमच्याकडनं हा आता खूप जास्त प्रमाणामध्ये सेल झालेला रेग्युलर याचा डिमांड आहे, कारण हा 11th जनरेशनमध्ये येणारा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे। टाईप सी चार्जर या लॅपटॉपमध्ये येतं आणि याचं परफॉर्मन्स पण एकदम छान आहे, कारण याची क्लॉक स्पीड वगैरे एकदम छान परफॉर्मन्स याचा आहे। त्यानंतर यामध्ये 8GB आयरिस ग्राफिक्स आहे, भरपूर लोकांचं ते कामात पण येत आहे। तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता। कॉलेज स्टुडंट, डेव्हलपर, जावा डेव्हलपर, कोडर, डेटा सायन्स जे तुम्ही क्लासेस करताय, कोर्सेस करताय त्याकरता तुम्ही हा वापरू शकता। सर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड वाले लॅपटॉप आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड वाले लॅपटॉप यामध्ये काय डिफरन्स असतो? तर मित्रांनो, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलंय की NVIDIA कंपनीचं किंवा
AMD रेडियन कंपनीचे, या 2 स्पेसिफिक ग्राफिक्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत. तर या कंपन्यांचे जे ग्राफिक्स असतात ते लॅपटॉपच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेसच त्या मदरबोर्डवर इनबिल्ट असतात. जे डेडिकेटेड ग्राफिक्सवाले लॅपटॉप आहेत ते गेमिंग लॅपटॉप या नावाने ओळखले जातात. मार्केटमध्ये टोटल 3 प्रकारचे लॅपटॉप असतात. एक होम यूज सिरीज मॉडेल, एक बिझनेस सिरीज मॉडेल म्हणजे जे आमच्याकडे आहे, आणि एक आहे गेमिंग लॅपटॉप. तर गेमिंग जे लॅपटॉप आहे ते हाय परफॉर्मन्ससाठी वापरले जातात, म्हणजे ज्यांना व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स डिझायनिंग किंवा मेकॅनिकलचे एकदम हाय एंडवाले काही डिझायनिंगचे जे सॉफ्टवेअर वापरले जातात किंवा आर्किटेक्चरचे, त्याकरता तो स्पेसिफिक लॅपटॉप यूज होतो. तो जो लॅपटॉप आहे तो थोडा मोठ्या स्क्रीन साईजमध्ये असतो, हेवी असतो आणि बल्की असतो, कारण त्यामध्ये जो आहे तो हिटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्याला एअर व्हेंटिलेशन पाहिजे, कारण त्याच्यामध्ये हाय एंड वर्क होणार असतं. तर ते जे लॅपटॉप आहे मित्रांनो फार कमी प्रमाणात लोक घेतात, कारण त्यांची प्राइस रेंज खूप जास्त असते आणि त्यामध्ये जे ग्राफिक्स आहे त्या ग्राफिक्सला प्रॉब्लेम येण्याचा जास्त चान्स असतो. तर त्यामुळे पण आम्ही जे स्पेसिफिक लॅपटॉप आहे ते विकण्याचं अवॉइड करतो. जर तुम्हाला तसला गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग करता किंवा हाय एंडवाला लॅपटॉप जर हवा असेल तर तुम्ही नवीनमध्ये गेलेलं बेटर राहील. सेकंड हँडमध्ये नका जाऊ, कारण आम्ही जे लॅपटॉप देतो याला 6 महिन्याची वॉरंटी प्रोव्हाइड करतो. तर गेमिंग लॅपटॉपला ती वॉरंटी आम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ते गेमिंग किंवा जे डेडिकेटेड ग्राफिक्स असणारे लॅपटॉप आहे ते शक्यतो विकणं अवॉइड करतो, टाळतो, किंवा आम्ही तर विकतच नाही. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? तर पुढचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेलमध्ये i7 प्रोसेसरमध्ये 10 जनरेशनमध्ये येणारा लॅपटॉप, डेल लॅटिट्यूड 5410. i7 10 जनरेशनमध्ये येणारा हा लॅपटॉप आहे. यामध्ये तुम्हाला 16 GB ची रॅम, 512ची NVMe SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंचचा फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 8 GB इंटेल HD ग्राफिक्स लॅपटॉप असणार आहे यामध्ये. तर मित्रांनो हा जो आहे हा हाय एंड कामासाठी तुम्ही वापरू शकता. जे हेवी सॉफ्टवेअर आहे i7 प्रोसेसरमध्ये असल्यामुळे, 16 GB रॅम आणि 512 NVMe असल्यामुळे यामध्ये तुम्ही वापरू शकता. एकदम बेस्ट परफॉर्मन्स हा लॅपटॉप आहे आणि 26,000 याची किंमत असणार आहे. पुढचा लॅपटॉप सर? तर पुढचा लॅपटॉप आणलाय मित्रांनो 15.6 इंचमध्ये हाय एंड लॅपटॉप तुमच्याकरता घेऊन आलोय. डेलचा लॅटिट्यूड 5520 मॉडेल आहे. 15.6 इंचमध्ये येणारा i5 11th जनरेशनचा लॅपटॉप. 15.6 इंच स्क्रीनमध्ये i5 11th जनरेशन, 16 GB रॅम, 512 NVMe SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, न्यूमरिकल कीबोर्ड सोबत हा लॅपटॉप येतो. फुल HD 15.6 इंच स्क्रीन याची आहे आणि टाईप-C चार्जर सोबत येतो मित्रांनो. टाईप-C चार्जर हे जे डेलचे जे 11th जनरेशनच्या वरचे जे लॅपटॉप आलेले आहेत आता यांना सर्वांना टाईप-C चार्जर येत आहे. तर जर तुम्हाला लेटेस्टवाला टाईप-C चार्जरवाला लॅपटॉप हवा असेल, मोठ्या स्क्रीनमध्ये हवा असेल, तर हा तुम्ही कन्सिडर करू शकता. i5 11th जनरेशन, 16 GB रॅम, 512 SSD, 15.6 इंच स्क्रीन आणि कंप्लीट 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत तुम्हाला 28,000 रुपये किमतीला हा लॅपटॉप मिळेल. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत ना, ते जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात ना तेव्हा त्यांचं थोडं कन्फ्युजन होऊन जातं की HP भारी, डेल भारी का लिनो भारी. तुमच्या मते कुठलीही सर्वात चांगली कंपनी? तर मित्रांनो लिनो, HP, डेल किंवा एसर, ॲसूस, तोशिबा अजून बरेचसे कंपन्यांचे लॅपटॉप मिळतात मार्केटमध्ये. तर हे जे सर्व लॅपटॉप आहे यामध्ये जो मेन प्रोसेसर असतो हा इंटेल कंपनीचा प्रोसेसर असतो. ना डेल प्रोसेसर बनवतो, ना HP बनवतो, ना लिनो बनवतो. मेन म्हणजे काय आहे, आपण साध्या भाषेत जर समजायचा प्रयत्न केला तर गाडीला वेगवेगळे नाव दिले आहे, पण गाडीमध्ये इंजिन एकच आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रोसेसर एकच आहे, प्रोसेसर एकच इंटेल कंपनी बनवते. पण बाकी ज्या गोष्टी असतात, उदाहरणार्थ बॅटरी, रॅम, SSD, ते काय क्वालिटीची वापरलेली आहे त्यानुसार या लॅपटॉपच्या किमती कमी जास्त असतात. आणि त्यातही आम्हाला आढळलेलं आहे की डेल आणि HPचे जे लॅपटॉप आहे याच्यामध्ये एकदम टॉप क्वालिटीचं मटेरियल आहे. तर त्यामुळे आम्ही फक्त HP आणि डेल कंपन्यांचेच जास्त करून लॅपटॉप विकतो, कारण आम्हाला टॉप क्वालिटीचं मटेरियल आहे. त्यामुळे वॉरंटी द्यायला काही प्रॉब्लेम जात नाही, कारण हे लॅपटॉप स्वतःहूनच चांगला परफॉर्मन्स देतात, जास्त काळ टिकतात. म्हणून आम्हाला पण याची काळजी नसते की वॉरंटी द्यायची आहे तर काय इश्यू वगैरे येईल का. तर त्यामुळे आम्ही बिंदास त्यावर 6 महिने वॉरंटी देऊ शकतो. पुढे काय दाखवताय? तर पुढे आता एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारा लॅपटॉप तुमच्याकडे आणलेला आहे. हा दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये, सिल्वर कलरमध्ये आणि मेटल बॉडीमध्ये हा येतो. i5 10th जनरेशनमध्ये हा लॅपटॉप आहे. यामध्ये 16 GB रॅम, 256 SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, HPच्या नवीन लोगोमध्ये हा लॅपटॉप येणार आहे. 8 GB च्या इंटेल HD ग्राफिक्स सोबत. लॅपटॉपची किंमत असणार आहे मित्रांनो 28,000 रुपये कंप्लीट 6 महिन्याच्या वॉरंटी सोबत. जर तुम्हाला मेटल बॉडीमध्ये HPचा एकदम बेस्ट लुकिंग लॅपटॉप हवा असेल तर तुम्ही हा घेऊ शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवते सर? तर नेक्स्ट लॅपटॉप आणलाय डेलमध्ये i7 11th जनरेशनचा, डेल लॅटिट्यूड 5420, i7 11th जनरेशन, 16 GB रॅम, 512 NVMe SSD, Windows 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंचचा फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड आणि 8 GB इंटेल आयरिस XE ग्राफिक्स सोबत हा लॅपटॉप येतो. लॅपटॉपची किंमत आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये किमतीमध्ये तुम्हाला हा i7 11th जनरेशनचा लॅपटॉप मिळेल. टाईप-C चार्जर सोबत मिळेल आणि लॅपटॉपची किंमत 30,000 रुपये असणार आहे मित्रांनो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? तर पुढचा लॅपटॉप आहे मित्रांनो HPचा
इलाइटबुक 840 G8 हा मॉडेल आहे, सर्वात लेटेस्टवाला मॉडेल आहे आपल्याकडे सध्या अवेलेबल असलेला HP इलाइटबुक 840 G8। तर हा जो लॅपटॉप आहे मित्रांनो i5 11th जनरेशनमध्ये आहे, 16 GB रॅम, 256 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंचचा फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 8 GB इंटेल आयरिस XE ग्राफिक्स, नवीन प्रकारातलं यामध्ये ग्राफिक्स आहे, इंटेल आयरिस XE ग्राफिक्स आहे। HPच्या नवीन लोगोमध्ये, मेटल बॉडीमध्ये आणि सिल्वर कलरमध्ये एकदम चमकणारा हा लॅपटॉप आहे। लॅपटॉपची किंमत आहे 30,000 रुपये। पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? तर पुढचा लॅपटॉप आहे i7 11th जनरेशनमध्ये येणारा, HPचाच मेटल बॉडीमध्ये येणारा HP इलाइटबुक 840 G8। तो आधीचा जो होता तो i5 प्रोसेसरमध्ये होता, हा i7 प्रोसेसरमध्ये आहे मित्रांनो। तर हा आहे i7 11th जनरेशन, 16 GB रॅम, 512 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, 14 इंच फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 8 GB इंटेल आयरिस XE ग्राफिक्स आणि विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम सोबत तुम्हाला मिळणार आहे। लॅपटॉपची किंमत असणार आहे मित्रांनो 34,000 रुपये। हा सर्वात कॉस्टली असलेला, मॅक्सिमम आपल्याकडे 34,000 पर्यंतचा सध्या लॅपटॉप आहे। म्हणजे आपल्याकडे लॅपटॉपची रेंज जी सुरुवात होते ती 15,000 ते 34,000, याच्यावरचा सध्या आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल नाही आहे। आणि गेमिंग लॅपटॉप आपल्याकडे शक्यतो आम्ही विकत नाही, आपल्याकडे फक्त बिझनेस सिरीज मॉडेल तुम्हाला मिळतील। हे जे लॅपटॉप आहे हे कोडिंगसाठी, डेव्हलपरसाठी, यामध्ये ऑटोकॅडचे वगैरे तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता। त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्ही हे लॅपटॉप नक्की घ्या। जर तुम्ही डेटा सायन्स, AI ॲनालिटिक्स वगैरे तुम्ही करताय तर त्याकरता तुम्ही हे लॅपटॉप घेऊ शकता। लॅपटॉप तर तुम्ही सर्व दाखवलेत, पण बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांची रिक्वायरमेंट असते की त्यांना डेस्कटॉप पण हवे असतो, तर कमी किमतीमध्ये काही डेस्कटॉप वगैरे तुमच्याकडे मिळेल का? हो, तर मित्रांनो आपल्याकडे डेस्कटॉप जे राहतात हे आपण नवीन डेस्कटॉप विकतो। म्हणजे जर तुम्हाला काही पण कामं करता, म्हणजे बेसिक कामापासून ते ॲडव्हान्स काही पण एकदम हाय एंड कामं करता जर डेस्कटॉप हवा असेल तर आपल्याकडे डेस्कटॉप हा नवीनमध्येच मिळेल। आपण जुने डेस्कटॉप शक्यतो नाही विकत। डेस्कटॉपमध्ये तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पाहिजे तसा असेंबल पण आपण करून देतो। तुम्ही इथे पाहू शकता आपण सर्व प्रकारचे मदरबोर्ड, ग्राफिक्स कार्ड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या ज्या बिल्टचं हवं आहे, म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जे हवं आहे ते आपण नक्की असेंबल करून देतो। तर आपल्याकडे डेस्कटॉपचा नवीन कंप्लीट सेटअप जातो, सुरुवात आहे 9,500 पासून। 9,500 रुपयामध्ये तुम्हाला कंप्लीट नवीन ब्रँड न्यू डेस्कटॉप सेटअप मिळतो। यामध्ये हा बॉक्स पॅक CPU तुम्हाला देतो आपण असेंबल्ड केलेला। यामध्ये CPUची किंमत आहे 7,000 रुपये, मॉनिटरची किंमत आहे 2,500 रुपये आणि दोन्ही जर कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला कीबोर्ड माऊस आम्ही फ्री देतो। तर मित्रांनो या CPUचं कॉन्फिगरेशन असणार आहे i3 3rd जनरेशनचा प्रोसेसर, 8 GBची रॅम, 256 SSD, विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीम, वायफाय प्लस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तुम्हाला यामध्ये मिळेल। त्यानंतर HDMI आउटपुट राहील आणि त्या आउटपुटला हा 19 इंची LED मॉनिटर तुम्ही कनेक्ट करू शकणार आहे। जर तुम्हाला फक्त CPU हवा असेल तर तुम्ही CPU घेऊ शकता 7,000 मध्ये, मॉनिटर घेऊ शकता 2,500 मध्ये, दोन्ही घेतल्यानंतर कीबोर्ड माऊस फ्री देणार आहे। आणि हा जो PC आहे मित्रांनो हा बिलिंगच्या सर्व कामाकरता, त्यानंतर शेअर मार्केट करण्याकरता, जर तुम्हाला वर्ड एक्सेलमध्ये काम करायचं आहे तर त्यामध्ये तुमचं काम होईल। ऑनलाईनचे सर्व तुम्ही काम करू शकता, महाई सेवा केंद्र, सेतू विभाग किंवा भरपूर जे आजकाल ऑनलाईन काम होतात त्याकरता हा सर्व यूज होतो। तर जर तुम्हाला मित्रांनो टॅली वगैरे सॉफ्टवेअर वापरायचे, बिलिंगचे सॉफ्टवेअर वापरायचे किंवा दिवस रात्र वापरायचं आहे, तुमचं शॉप आहे तर त्याकरता तुम्ही हा घेऊ शकता। कंप्लीट 1 इयर वॉरंटी या CPUला येतो, म्हणजे कंप्लीट सेटअपला येते। 9,500 रुपयामध्ये हा तुम्हाला सेटअप मिळणार आहे। फक्त CPU हवा असेल तर 7,000चा, मॉनिटर हवा असेल तर 2,500चा, दोन्ही घेतलं तर कीबोर्ड माऊस फ्री। तर चेक करा मित्रांनो, डेस्कटॉप वगैरे तर पाहिजे असेल तुम्हाला तर बजेट प्राईसमध्ये सरांनी इथे अवेलेबल करून दिले आहे। इवन तुम्हाला जर गेमिंग PC बनवून घ्यायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता। आणि मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केट करता सेटअप हवं असेल तर शेअर मार्केट करता आम्ही भरपूर प्रसिद्ध आहे। आमच्याकडे तुम्हाला मल्टिपल स्क्रीन कनेक्ट होणारे शेअर मार्केट सेटअप मिळतील, म्हणजे सिंगल स्क्रीनचा, 2 स्क्रीनचा, 4 स्क्रीनचा, 6 स्क्रीनचा, 8 स्क्रीनचा, जसा पाहिजे तसा शेअर मार्केट सेटअप आपल्याकडे मिळतो। आपल्याकडे 19 इंचपासून ते 32 इंचपर्यंत सर्व स्क्रीन्स पण स्टॉकमध्ये अवेलेबल असतात। तर मित्रांनो जर तुम्हाला मोठ्या स्क्रीन पण हवे असतील तर आपल्याकडे ते अवेलेबल आहे। आणि शेअर मार्केट करता जर तुम्हाला स्पेसिफिक सेटअप हवा असेल तर तो पण अवेलेबल करून देऊ। तर आता मित्रांनो हा जो मी तुम्हाला दाखवला आहे हा यामध्ये i3 प्रोसेसरचा आहे। जर तुम्हाला यात i5चा हवा असेल तो पण अवेलेबल आहे, i7चा हवा असेल तो पण तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम बेस्ट बजेटमध्ये मिळून जाईल। ह्याचा जर डिटेल व्हिडिओ मित्रांनो बघायचा असेल तर वरती आय बटनमध्ये मी दिलेला आहे। शेअर मार्केट रिलेटेड तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण ट्रेडिंग सेटअप आपण त्यात एक्सप्लेन केलेले आहेत। आणि इवन सर तुम्ही कॅटलॉग वगैरे पण बनवलेला आहे राईट? हो, तर मित्रांनो आमचा व्हॉट्सअपवर एक कॅटलॉग आहे। जसं तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय मेसेज कराल तर तुम्हाला एक रिप्लाय येईल, त्या रिप्लायमध्ये आमचे कॅटलॉगची लिंक असेल।
त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं की कॅटलॉग ओपन होईल. कॅटलॉगमध्ये कॅटेगरी वाईज सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता सर्वात कॅटलॉग ओपन झाल्यानंतर सर्वात वर लॅपटॉप लिस्ट कॅटेगरी आहे. त्या लॅपटॉप लिस्ट जे नाव आहे त्याच्या उजव्या बाजूला सी ऑल ऑप्शनवर क्लिक केलं की फक्त पूर्ण लॅपटॉपची लिस्ट तुम्हाला दिसेल. आणि मित्रांनो, आपण लॅपटॉप जे अरेंज केले, जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये किमतीनुसार लॅपटॉप सांगितले, तर त्यामध्ये पण आपण प्राईजनुसार लॅपटॉप अरेंज केलेले आहे. जर तुम्हाला फक्त CPU हवा असेल तर CPU लिस्टची एक वेगळी कॅटेगरी आहे, त्यामध्ये CPUची लिस्ट तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला मॉनिटर हवं असेल तर मॉनिटरची स्पेशल कॅटेगरी आहे, त्यामध्ये सर्व मॉनिटरची माहिती मिळेल. आणि जर मित्रांनो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पण PC असेंबल करून घ्यायचे असेल तर रिक्वायरमेंट मला टाका, मी तुम्हाला बेस्ट प्राईजनुसार ते पण अवेलेबल करून देईल. मित्रांनो, वन स्टॉप सोल्युशन असणार आहे ओमेगा इन्फोटेक. नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका. एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी इथे लॅपटॉप तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचबरोबर जर डेस्कटॉप वगैरे पाहिजे असेल तो पण एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळते. ट्रेडिंग सेटअप बनवून पाहिजे असेल तो मिळून जाईल. गेमिंग PC बनवायचा असेल त्यासाठी पण मित्रांनो तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि दिवाळीची खास ऑफर वगैरे पण सरांनी ठेवलेली आहे. 5 गिफ्ट ते आहेतच, प्लस तुम्हाला ब्लूटूथ स्पीकर आहे तो पण लॅपटॉपच्या खरेदीवरती मित्रांनो मिळणार आहे. तर सर, जाता 2 शब्द. तर मित्रांनो, जर तुम्हाला या दिवाळीमध्ये किंवा दिवाळीनंतरही जर तुम्हाला कुठला पण लॅपटॉप 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत घ्यायचा असेल आणि डेस्कटॉप कंप्लीट 1 इयर वॉरंटीसोबत हवा असेल तर तुम्ही आपल्याकडनं तो खरेदी करू शकता. माझा ॲड्रेस आहे ओमेगा इन्फोटेक, अपोजिट टू सुनीतानगर बस स्टॉप, ओल्ड मुंडवा रोड, चंदननगर, पुणे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8669955540. आपल्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 8 पर्यंत आणि दर सोमवारी आपलं शॉप क्लोज असतं. मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.